वर्दीचे स्वप्न खदानीत बुडाले. पोलीस भरती प्रशिक्षणादरम्यान तरुणीचा मृत्यू. अकॅडमीच्या कारभारावर संतापाची लाट. अंबड, जालना. खाकी वर्दी परिधान करून देशसेवेचे स्वप्न उराशी बाळगणाऱ्या एका 19 वर्षीय तरुणीचा सरकारी खदानीत पोहण्याचा सराव करताना बुडून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना गुरुवारी दिमा. 4 सकाळी अंबड शहरावर घडली. प्रीती अंशीराम भाकड, रा. दहेगाव खुर्द, ता. अंबड असे मृत तरुणीचे नाव आहे. या घटनेमुळे शैक्षणिक वर्तुळात खळबळ उडाली असून मत्स्योदरी करिअर अकॅडमीच्या प्रशिक्षकांच्या हलगर्जीपणामुळेच हा बळी गेल्याचा आरोप करत नातेवाईकांनी रुग्णालयात तीव्र संताप व्यक्त केला. सुरक्षेचा अभाव, प्रशिक्षकांचा निष्काळजीपणा. मिळालेल्या माहितीनुसार प्रीती गेल्या वर्षभरापासून शहरात पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण घेत होती. गुरुवारी सकाळी अकॅडमीच्या प्रशिक्षकांनी मैदानी सरावाचा भाग म्हणून विद्यार्थ्यांना शहराबाहेरील डोंगरापलीकडे असलेल्या एका खोल सरकारी खदानीवर पोहण्याचा सराव करण्यासाठी नेले होते. सकाळी 8 वाजेच्या सुमारास पोहताना प्रीतीचा पाण्याचा अंदाज न आल्याने ती पाण्यात बुडू लागली. विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत ही घटना घडली. तरीही सुरक्षा साधनांचा अभाव आणि जीवरक्षकांची अनुपस्थिती यामुळे तिला वेळेत मदत मिळू शकली नाही. रुग्णालयात नातेवाईकांचा आक्रोश. तिला तातडीने अंबड उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तिला तपासून मृत घोषित केले. प्रीतीच्या निधनाची बातमी समजताच कुटुंबियांनी रुग्णालयात धाव घेतली. कोणत्याही पूर्वतयारीविना विद्यार्थ्यांना जीवघेण्या खदानीत नेणाऱ्या अकॅडमी चालकांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी नातेवाईकांनी आक्रमक पवित्रा घेतला होता. पोलीस यंत्रणा सक्रिय. घटनेचे गांभीर्य ओळखून अंबड पोलिसांनी तात्काळ कारवाई करत संबंधित अकॅडमीचे चालक आणि प्रशिक्षकांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. मृतदेहाचा पंचनामा करण्यात आला असून या प्रकरणी अकॅडमीच्या सुरक्षेबाबतचे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. पुढील तपास अंबड पोलीस करत आहेत. विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ. पोलीस भरतीसाठी अनेक ग्रामीण भागातील मुले-मुली मोठ्या अपेक्षेने खासगी अकॅडमीत प्रवेश घेतात. मात्र अशा प्रकारच्या घटनांमुळे अकॅडमीच्या प्रशिक्षणादरम्यान असणाऱ्या सुरक्षिततेच्या निकषांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या प्रकरणातील दोषींवर कोणती कारवाई होणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.